नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, गुन्हेगारी विश्व बनलेल्या बीड जिल्ह्यातून अजून एक धक्कादायक खंडणी आणि आत्महत्येची घटना येत आहे. या घटनेमध्ये कशा प्रकारे गावातल्या गुंडांनी किंवा गावातल्या लोकांनी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, एक महिला सरपंच आहे आणि महिला सरपंच असल्या कारणामुळे तिचा कशा प्रकारे छळ केला आहे, असं एका सरपंच महिलेनं आज सांगितलं आहे. तिची प्रतिक्रिया ही समोर आली आहे. तर त्या महिलेने नेमकं काय सांगितलं आणि बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये असं घडलेलं आहे आणि याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, हे तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पुढे जाण्या अगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे गुन्हे हे समोर येत आहेत. बीड जिल्ह्याचं वातावरण असो किंवा महाराष्ट्राचं वातावरण असो, संतोष देशमुख प्रकरणामुळे ढवळून निघालं होतं. परंतु अशातच आता वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. ती म्हणजे कालच झालेली 2 सख्या भावांची हत्या, त्यानंतर अंबाजोगाईमध्ये झालेला गोळीबार, अशा बऱ्याचशा ह्या सरपंचाला धमक्या असो, वेगवेगळ्या अशा बऱ्याचशा घटना ह्या बीड जिल्ह्यातून आता समोर येत आहेत आणि वेगवेगळे त्याचे कारण सुद्धा समोर येत आहेत. प्रत्येक घटनेमागं वेगळं कारण हे समोर येत आहे आणि प्रत्येक घटनेमध्ये वेगळ्या नेत्याचा राजीनामा हा मागितला जातोय. परंतु या सरपंच महिलेसोबत नेमकं काय घडलं आणि त्या मुलानं नेमकी आत्महत्या का केली, हा प्रश्न आता बऱ्याच जणांसमोर पडलेला आहे. तर त्या सरपंच महिलांनी आपल्या व्यथा सांगताना असं सांगितलं, म्हणजे सरपंच महिलांनी अशी कहाणी सांगितली की कथा एक सांगितली की नेमकं घडलं काय होतं, हे झालं कशामुळे. तर ज्यावेळेस पासून मी सरपंच झाले, असं ती बोलताना म्हणत होत्या, ज्यावेळेस पासून मी सरपंच झाले ना, त्यावेळेस पासून मला काही लोक गावातील जे माजी सरपंच आहेत ते छळत आहेत. तर कशामुळे, तर फक्त माझ्याकडून खंडणी मागतायत, ₹1,00,000 मागतायत, ₹2,00,000 मागतायत, कधी ₹1,50,000 मागतायत. आणि ते कशामुळे मागतायत, तर डायरेक्ट रस्त्यावर येऊन एका दिवशी ही तिला धमकी देण्यात आली, त्या महिलेला किंवा महिला सरपंचाला, आणि बोलण्यात आलं की तू जर मला ₹1,00,000 दिले नाहीस किंवा आम्हाला ₹1,00,000 दिले नाहीस तर तुझं आम्ही हे काम बंद पाडू आणि तुला खोट्यात गुन्ह्यात अडकवू. म्हणजे आम्ही, माझी सरपंच होती एक महिला सरपंच, तिला कसं अडकलं तसंच तुला अडकण्यात येईल, असं त्या महिला सरपंचांना या लोकांकडून धमकी देण्यात आली. आणि ही ज्यावेळेस गोष्ट ही पोराला कळाली, ज्यावेळेस गोष्ट ही तिच्या पतीला कळाली, त्यावेळेस त्या पतीने देखील पाऊल उचललं, त्या लोकांकडे गेले, बोलले. परंतु हे मॅटर काय सॉल्व्ह झालं नाही. हे जे होतं सगळे, जे लोक होते या खंडणी मागणीमध्ये, हे लोक थोडेफार पैशावाले असतील. त्याच्यामुळे ज्यावेळेस हे पती पत्नी ह्या दोघांकडे जाऊन किंवा हे दोघं त्यांच्याकडे जाऊन हे मॅटर सॉल्व्ह झालं नाही किंवा त्या लोकांना बोलून इथं हे सोडवलं गेलं नाही, मिटलं गेलं नाही, त्यावेळेस हे लोक काय झालं, सरपंच आणि सरपंचाची महिला हे गेले पोलीस स्टेशनला गेले. परंतु कुठंही पोलिसांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी त्यांना नियमाप्रमाणे हाकलून लावलं, बीडच्या पोलिसांनी. परंतु याच्यामध्ये पुन्हा पुन्हा असंच होऊ लागलं आणि सगळ्यात जास्त प्रेशर हे त्यांच्या मुलावर आणलं जाऊ लागलं. म्हणजे त्यांचा मुलगा हा गावातच होता, हे दोघे जण गावात राहायचे आणि मुलगा, आणि आता पत्नी ही सरपंच असल्यामुळे पती थोडे काम पाहायचे. परंतु ते काम पाहत असताना त्यांना असं बोललं जायचं की आम्ही आता हे कुठलंही, समजा एखादं काम आहे, विहिरीचं काम आहे, आणि विहिरीच्या कामामध्ये महिलेची यायची तिथं गरज नाही, सगळे पुरुष मंडळी होते, सरपंच होते, महिला असली तरी सुद्धा सगळे पुरुष मंडळी होते. सरपंच महिलेचा पती म्हटल्यानंतर थोडेफार काम सरपंच महिलेचा पती सुद्धा करतो, जर महिलेची सहमती किंवा एखादं काम असं असते की तिथं महिलाची गरज पडत नाही, त्या सरपंचाची फक्त जाण्यापुरती किंवा सही देण्यापुरती गरज पडते. सगळं जे बोलणं असतं तो महिलाचा पती करत असतो. परंतु असं कुठलंही काम ते करू द्यायचे नाहीत. प्रत्येक वेळेस
मग त्या महिलेला बोलवा किंवा त्या सरपंचाला बोलवा, तरच आम्ही हे काम सिद्ध करू किंवा त्याला अप्रुव्हल आणू. नाहीतर आम्ही हे काम बंद पाडू, कारण ही सरपंच उपलब्ध नव्हती, सरपंचाला सही दिलेली नाही. अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा त्या पतीला देण्यात येत होत्या. परंतु इतक्यावरच ते थांबले नव्हते. तर त्यांनी त्यांच्या मुलाला इतकं वेठीस धरलं. त्यांच्या मुलावर रोज प्रेशर आणलं गेलं, त्यांना मारण्याच्या धमक्या देऊ राहिले किंवा त्यांचे जे परिवार होतं, त्यांचे आई वडील असतील किंवा कोणीही असेल, त्यांच्यावर एक प्रेशर आणलं गेलं की मुलावर प्रेशर आणलं गेलं की तुझ्या आई वडिलांना आम्ही मारू किंवा तुझ्या आईला मारू. तर मुलगा या प्रेशर मधून काय करायचा, मुलगा जाऊन घरी म्हणायचा, आई राजीनामा देऊन टाक, आपल्याला काम पाहायचं नाहीये, आपल्याला काही पडलं नाही तर सरपंच पदावरून तू राजीनामा देऊन टाक. परंतु आई असेल किंवा त्याचे वडील असतील, त्यांना वाटायचं हे आज ना उद्या सॉल्व्ह होईल, सोडून जाईल आणि त्यानंतर आपल्याला राजीनाम्याची गरज पडणार नाही. लोक काय आज ना उद्या मिटून घेतात, गावाकडे लोक असेच असतात, भांडणं खेळतात, मिटून घेतात. परंतु हे मिटून घेण्यापुढचं झालं होतं, त्यांनी मिटून घेतलं नाही आणि शेवटी त्या मुलानं एक ठरवलं स्वतःच्या मनामध्ये. घरी गेला, आईला बोलला. आई काय करत होती त्याची त्यावेळेस, सरपंच जी होती महिला ती त्यावेळेस भांडे घासत होती. त्यावेळेस तो मुलगा घरात होता आणि घरातून बाहेर आला आणि शेवटला तो म्हणाला की आई आता तू राजीनामा देऊन टाक, आपल्याला सरपंच पदाचं काम पाहायचं नाही, सरपंचाचं तू राजीनामा देऊन टाक. राजीनामा देऊन टाक म्हणला, घरात गेला, फाशी घेतली. ज्यावेळेस सरपंच महिला ही घराकडे निघाली किंवा घरात निघाली भांडे घासून, त्यावेळेस तिला दिसला तो पुढं पोराचा मृतदेह, लटकलेला तो मृतदेह. काय वेदना त्या माऊलीला झाल्या असतील, अशा प्रकारच्या वेदना तिने रडू रडू त्या आजच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितल्या. आणि हे लोक एवढ्यातच थांबले नाही आहेत. हे लोक म्हणजे कोण, तर सरपंच आणि सरपंचाची पत्नी. हे सगळं झालं, मुलाचा मृतदेह पडलेला किंवा मृतदेह त्यानं आत्महत्या केल्यानंतर हे पुन्हा एकदा पोलिसांमध्ये गेले. सगळं प्रकरण सांगितलं, त्यांना व्हिडिओ प्रूफ दाखवले, तरी सुद्धा कुठल्याही पोलिसांना त्याच्यावर तक्रार लिहून घेतलेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे सरपंच महिलेचं. सरपंच महिला म्हणाल्या किंवा सरपंच जे पती होते, त्या महिलेचे पती होते, त्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळे व्हिडिओ प्रूफ दाखवले, सगळं काही केलं, परंतु पोलिसांनी आमची कुठलीही तक्रार नोंदवली नाही. परंतु पत्रकारांना ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुमची तक्रार मग तुम्ही एसपी ला भेटले का, कोणाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले का, त्यावेळेस DOSP जे होते त्यावेळेस त्यांना आम्ही भेटलो होतो, त्यांनी सुद्धा आम्हाला तिथून हाकलून लावलं होतं, आमची कुठलीही तक्रार घेतली नव्हती. परंतु आम्ही आता काय केलं, तर नवनीत कावत जे नवीन SP आलेले आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून शेवटी असं निष्पन्न झालं किंवा चर्चेमधून एक त्यांना आम्ही व्हिडिओ प्रूफ दाखवले. गावात काय व्हायचं, गावातले लोक काम अडवायचे. ज्यावेळेस हे महिला सरपंच तिथे जायच्या, काम एखादं बघायच्या किंवा कामाच्या निधीसाठी तरतूद करायच्या, त्यावेळेस हे गावातले लोक काय करायचे, गावातले लोक म्हणजे फक्त 3 जण होते, गावातले पूर्ण लोक नव्हते, 3 जण होते. देशमुख होते, एक शिंदे होता आणि दुसरा एक त्याचं आडनाव आपल्याला अजून माहिती समोर आलेली नाही, परंतु प्रामुख्याने 3 जणांची नावे सध्या समोर येत आहेत. आणि त्या समोर येत असताना त्या तिघांमध्ये काय, ते 3 जण काय करायचे, ते काम अडवायचे आणि तुम्ही इथं काम करू शकत नाहीत, अप्रुव्हल आलेलं नाही किंवा आम्ही काम करू देणार नाहीत, आम्हाला पैसे दिल्याशिवाय कुठलंही तुमचं काम होणार नाही, अशा प्रकारची धमकी त्यावेळेस द्यायची. मग हे सगळं नवनीत कावत किंवा SP यांना दाखवलं असताना SP तक्रार नोंदवली आणि तक्रार नोंदवून FIR फाडलं. FIR फाडल्यानंतर आता कुठंतरी त्या प्रकरणाला एक चालना मिळाली आहे, मीडियामध्ये ते प्रकरण आलेलं आहे. परंतु एक 6 महिन्याचा काळ उलटला गेला आहे, तरी सुद्धा पोलीस प्रशासन ही कारवाई करत नाही म्हटल्यानंतर पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की नेमकं का असं होते. सगळं व्हिडिओ प्रूफ जर ते दाखवतात की आमचे काम अडवतात, म्हणून काम अडवण्याची तक्रार घ्या ना तुम्ही, दुसरं कशाची खंडणी मागण्याची तक्रार घेऊ नका, काम अडवण्याची तक्रार तरी तुम्ही घेऊ शकता. असा प्रश्न सुद्धा पोलीस प्रशासनाला आपण विचारायला पाहिजे किंवा पोलीस प्रशासनाला स्वतःला हा प्रश्न पडायला पाहिजे की आपण नेमकं करतोय काय. तर मित्रांनो, सरपंचांना न्याय योग्य मिळालाच पाहिजे, परंतु यामागची सखोल चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे. कारण याच्या मागे नेमकं काय आहे, जर सरपंच महिला किंवा सरपंच पती जे आहेत ते खरं बोलत आहेत का, याची मागची सगळी पूर्ववत तपासणी व्हायला पाहिजे. आणि जर हे खरंच असेल तर या खंडणी मागे आणि जो मुलाने आत्महत्या केली याच्यामध्ये सुद्धा खुनाचा नोंद झाली पाहिजे.
तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा. धन्यवाद.